श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। 2022 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंपाचे पडसाद उमटू लागलेत। शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले असल्याची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे। यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे, धाराशिव मतदारसंघाचे ओमराजे निंबाळकर, हिंगोली मतदारसंघाचे नागेश पाटील आष्टीकर, मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाचे संजय दिना पाटील, वाशिम यवतमाळचे संजय देशमुख, परभणीचे संजय जाधव यांचा समावेश आहे। यात नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचा देखील समावेश असल्याची जोरदार चर्चा होती। मात्र आज शिवसेना ठाकरे गटाची दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्या समवेत राजाभाऊ वाजे उपस्थित असल्यानं खासदार राजाभाऊ वाजे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटात असल्याचं निश्चित झालं। दरम्यान आज माध्यमांशी संवाद साधताना खासदार राजाभाऊ वाजे यांचे वडील प्रकाश वाजे यांनी एप्रिल महिन्यामध्ये एक कमिटी आली होती। यावेळी त्यांच्यासोबत चर्चा झाली। मात्र राजाभाऊ यांनी आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचं यावेळी सांगितलं। आणि आता शिवसेनेमध्ये ऑपरेशन टायगर सुरू आहे असं सगळं माध्यमातून आम्हाला समजतं, परंतु कुठल्याही परिस्थितीत पक्ष सोडायचा नाही हे आमचं नक्की ठरलेलं आहे। हे त्यांनी मला सांगितलं, मी त्याला सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यासाठी जी काही मंडळी शिवसेनेची आम्हाला भेटायला आली होती त्यांची आम्ही भेट घेतली। त्यांनी भेट घेऊन त्यांना आम्ही हे सांगितलं की आम्ही पक्ष काही सोडू शकणार नाही। 1.5 वर्षापूर्वी देखील राजाभाऊला ठाण्याला बोलून घेतलं होतं, त्यावेळेस त्यांनी ते सांगितलं होतं की माझ्या वडिलांनी विचारल्याशिवाय मी काही सांगू शकत नाही। आता देखील त्यांनी ते सांगितलं की मी माझ्या वडिलांनी विचारल्याशिवाय काही सांगू शकत नाही। त्यानंतर ते माझ्याकडे आले, मी त्यांना सर्व परिस्थिती समजून सांगितली की आम्ही व्यावसायिक राजकारणी नाही, आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत आणि सामाजिक काम करण्याच्या माध्यमातून आम्हाला जे काही परमेश्वरांनी मिळालं ते मिळाले। 1952 साली माझे मामा आमदार होते, 62 साली माझे वडील आमदार होते, 67 साली माझ्या काकू आमदार होत्या, 14 मध्ये राजाभाऊ आमदार झाला, 24 मध्ये राजाभाऊ खासदार झाला। आता परमेश्वरांनी आम्हाला आणखीन काय द्यायचं आणि शिवसेनेने आम्हाला राजाभाऊला आमदारकी पण दिली आणि खासदारकी पण दिली, त्याच्यावर आम्ही समाधानी आहोत। तेव्हा कुठे जायची आमची अजिबात इच्छा नाही, आम्ही आहे तिथे आहोत। तसेच विकास काम हे कोणाच्या खिशातून होत नाही, आम्ही जिथं आहोत तिथं सुखात आहोत। ठाण्याच्या आलेल्या कमिटीनं विकास कामांसाठी निधी देऊ असं देखील सांगितलं होतं। मात्र आम्ही ठाकरेंसोबत असल्याचं यावेळी वाजे यांचे वडील प्रकाश वाजे यांनी सांगितलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी कुरेशी, नाशिक।